विटाळाची खोड मोडून टाकली. याप्रमाणे प्रत्येक लहान मोठ्या प्रसंगांचा उपयोग करून घेऊन खाणे, पिणे, निजणे, बसणे अशा व्यवहाराच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीत विटाळ विटाळ म्हणून चित्कारण्याची हिंदूंची वेडी खोड त्या बंदिवानातून आम्ही बरीच नामशेष करू शकलो. त्यायोगे मुसलमानी किंवा ख्रिश्चन धर्माप्रमाणेच हिंदू धर्म आणि हिंदू रूढीही त्या आपत्तीच्या जगात व्यवहारात सुखकर आणि आपत्तीस तोंड देण्यास समर्थ होत गेल्या. परिणामतः त्या रूढीच्या त्रासाने कंटाळून निरुपायाने हिंदू समाजास अंतरलेले अनेक लोक शुद्ध होऊन परत हिंदू होत चालले आणि पहिल्याप्रमाणे जे हिंदू असलेले बाटत ते बाटत नाहीसे झाले. ख्रिश्चनांतूनही एखादा दुसरा मधून मधून परत घेतला जाई. उदाहरणार्थ एका तेलंगी बॉर्डराची गोष्ट घेऊ. हा 40च्या वरचा मनुष्य होता. तेलंगी होता, पण एका पिढीपूर्वीचा ख्रिश्चन. अंदमानात येताच त्यास तेलंगी रामायण वाचताना पाहून आम्ही त्याच्यावर डोळा ठेवला. तो इंग्रजीही थोडा बहुत शिकला होता. आम्ही बंदिवानास फार सुलभपणे इंग्रजी शिकवून मुन्शीची जागा देवितो ही गोष्ट प्रत्यक्ष पाहून तो इंग्रजी शिकण्यासाठी चोरून मारून आमच्याकडे येऊ जाऊ लागला. लवकरच पुरता भजनी लागला आणि राष्ट्रभक्तीच्या आणि हिंदू इतिहासाच्या कथा ऐकत ऐकत आपण परत हिंदू समाजात प्रगटपणे येण्याचे मान्य करिता झाला. तो फार धीट होता. आम्ही नको म्हणून पाहिले तरी शुद्धी संस्कार होताच त्याने आपले ख्रिश्चन नाव बदलून हिंदू नाव सरकारी लिखाणात दाखल व्हावे म्हणून आवेदन केले. पादरी येई तरी प्रार्थनेत जाईनसा झाला. बारी रागवला आणि त्यास वॉर्डरीवरून काढून टाकीन म्हणून धमकी दिली, पण पर्यवेक्षकाने तिकडे लक्ष दिले नाही. तो हिंदू झाल्यावर दिवाळीस दसऱ्यास हिंदू देवळात कारागाराबाहेर सुट्टी घेऊन जाई, तिलक लावी आणि विवेकानंदाची पुस्तके आणि हिंदी इतिहासातील वीरकथा फार भक्तीने वाची. आमच्या संस्थेस तो आपल्या तुटपुंजा 12 आणि महिना पगारातून 4 आणे नियमाने देत असे. वसाहतीत शुद्धी कार्याला बंदिवान जगत जसे अनुकूल होत चाललेले तसे तसे तेथे स्वतंत्र हिंदू जगत म्हणजे हिंदुस्थानातून गेलेले व्यापारी, अधिकारी, शिपाई आणि बंदिवानांची त्या अंदमानातच जन्मून बसलेली प्रजा हेही अनुकूल होत चालले. तिकडे या लोकांनी बांधलेली हिंदूंची देवळे आहेत. त्यात प्रथमतः शुद्धीकृत हिंदूस घेण्याची अडचण पडे, पण पुढे ती सर्वस्वी दूर झाली आणि दसरा, दिवाळी आदी हिंदूंच्या समारंभात शुद्धीकृत हिंदू अगदी निर्बंधरहित रीतीने इतर हिंदूंसह रामायण पाठात, दर्शनात, पंक्तीत रंगून गेलेले दिसू लागले. बाबरावर हल्ला. इतके झाले तरी मधून मधून शुद्धीच्या कार्यात मुसलमानांशी अगदी दंग्याधोप्यापर्यंत प्रसंग आम्हावर येतच होते. अगदी 1920च्या आग्यामागे एका गुजराती मुलास मुसलमानातील एका अत्यंत निर्लज्ज पण अत्यंत उद्धट गुंडाने आपला छोकरा म्हणून पाळला होता आणि ठराविक पद्धतीप्रमाणे ह्या पाळण्याचे पर्यवसान शेवटी हिंदुत्वाचे स्मशानात जाऊन त्या मुलास मुसलमान करण्यात होणार होते. ही बातमी लागताच त्या भागात बंद असलेल्या आमच्या बंधूंनी हर प्रयत्न करून त्या मुलास त्या गुंडांच्या हातून काढवले. एका हिंदू मुन्शीने त्या मुलास आपल्या सांगण्यावरून त्या भागातून बदलून एका विश्वासू हिंदूपाशी त्या मुलाची कोठडी नेमून दिली. त्यामुळे क्रुद्ध होऊन त्या मुसलमानांनी गुंडाने आमच्या बंधूंवर ते स्नान करून तोंड पुशीत असता एकाएकी आक्रमण केले आणि नाकावर जोराचा ठोसा दिला. त्या अचानक आघाताने आमच्या बंधूस घेरी आली. रक्त भळभळ वाहू लागले. इतक्यात आजूबाजूचे राजकीय बंदिवान आणि इतर बंदी येऊन तो गुंड धरला गेला. पण ही बातमी ऐकताच बारीने काय केले, अगदी सर्वासमक्ष सस्मित बोलत त्या गुंडास जवळजवळ भलाई दिली आणि एका दोघांपाशी असे स्वच्छ उद्गार काढले की या सावरकराची खोड अशी परस्पर जिरेल तर किती चांगले होईल. पण जी खोड फाशीच्या छायेतही जिरली नाही ती अशा बोटे मोडण्याने कशी जिरणार. सावरकरांची सार्वजनिक चळवळ तर नाहीच जिरली, पण त्या गुंडाची मस्ती मात्र लवकर जिरली. त्यास इतर अपराधांसाठी पुढे 2दा वेध खावे लागून तो आमच्या खोलीच्या शेजारी जेव्हा बंद झाला तेव्हा गोगलगाईसारखा मऊ येऊन आम्हास बाबा म्हणे आणि स्पष्ट सांगे, गणेश बाबूंवर आघात करण्यास मला बारीने चिथावले, नाही तर माझ्या बापाची छाती नव्हती. मग हे त्याचे कथन कितपर्यंत सत्य होते हे ऐक त्याला किंवा त्याच्या बारीस महाराजासच ठाऊक. स्वतः अशा अनेक पीडा सहन कराव्या लागत. चळवळ तर सोडवेना, अशा आधीच अवश, कष्टकारक आणि असहाय्य स्थितीत दिवस काढावे लागत असताही
जेव्हा या सार्वजनिक खटपटीमुळे ती स्थिती अत्यंत असह्य होऊन जाई, तेव्हा केव्हा केव्हा वाटे की देखील ही पुरे आता ही उलाढाल. एक स्वतःचे कष्ट सोशित आहोत तेवढे आपल्या वाट्याचे सार्वजनिक कर्तव्य आपण करीत आहोत ते पुरे. आता इतर लहान सहान कर्तव्यांचा भार इतरांनी उचलावा. पण ही वृत्ती थोडा वेळ टिकते न टिकते तोच एखादा हिंदू मुसलमानाच्या घेऱ्यात गुंतला आहे किंवा एखाद्या बंदिवानावर, मग तो कोणी का असेना, अधिकाऱ्यांनी अन्यायाने मारहाण चालवली असे कळताच प्रतिक्रिया शक्ती एकदम अंगात उसळून यावी. तो अन्याय वा अपमान स्वतःचाच वाटून अगदी स्वस्थ बसून राहताच येऊ नये. मनाने वारंवार म्हणावे, न जानपदिकं दुःखः एकः सोहितुमर्हति अशोचन प्रतिकुर्वीत यदि पश्चेदुपक्रमम्. या वचनाने मनाची उदंड प्रवृत्ती सारखी रोखीत असावे. मला वाटते, जेव्हा मनास आपल्या जातीच्या, राष्ट्राच्या किंवा धर्माच्या अपमानाने असह्य वेदना होतात, परंतु उपाय चालत नसल्याने ते पंजरबद्ध वाघासारखे नुसते चरफडत राहते, तेव्हा केव्हा तरी अशा कोणा प्रसंगी श्री समर्थांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले असावेत की, स्वार्थ गेला ताटा तुटी, जडती परार्थ उपाधी. आता सावधान जीवा, त्याग केलाची करावा. त्यांच्या मनास अशा अस्वच्छतेच्या विवंचनेतून मुक्त करून काहीतरी शांत करण्यासाठी उद्गारलेल्या गेलेल्या या वचनाचा मी वारंवार जप करून माझे मनही शांत करण्याचा प्रयत्न करावा. कारण पदोपदी राष्ट्रीय आणि धार्मिक अपमानाच्या आघातास सहन करता करता ते आग लागल्यासारखे पेटू पहावे. नावे देत नाही, कारण या स्वभावामुळे अनेक मानसिक, शारीरिक आणि लौकिक छळ आणि त्रास होत असताही हिंदू लोकात हिंदुत्वाचा अभिमान संचारून त्यास एक सबळ राष्ट्र करण्यासाठी त्यांच्यातील घातक अशा मूर्ख रूढींचा नायनाट करण्याचे हे कार्य अधिकाऱ्यांच्या, मुसलमानांच्या आणि स्वतः स्वजनीय स्वधर्मीय हिंदू लोकांच्या विरोधाशी टक्कर देत शक्यतो रेटण्या वाचून आम्हास स्वस्तच बसवत नसे. शीघ्रच आम्हास इतक्याच कळकळीने सहाय्य करणारे अनेक राजबंदी आणि साधारण बंदी मिळत गेले. त्यातील प्रमुखांची नावे येथे देण्याचे वारंवार मनात येते, परंतु त्यांच्या सध्याच्या परिस्थितीत तशी नावं देणे त्यांना रुचेल की नाही हे आम्हास त्याचकडून अद्याप कळणे शक्य न झाल्याने ती नावे येथे देता येत नाहीत. पुढील आवृत्तीचा योग कधी आल्यास ती अवश्य देऊन कृतज्ञतेच्या ऋणातून आम्ही स्वतःच आणि आमच्या वाचकास अंशतः तरी मुक्त करू. विशेषतः पंजाबमधील लाहोरच्या खटल्याचे जे राजकीय बंदिवान आले, त्यांच्यात ह्या हिंदुत्वाला वाहून घेऊन नीचातला नीच किंवा शूद्रातला शूद्र हिंदू असला तरीही त्याचे शिक्षणार्थ, स्वधर्म प्रसारार्थ आणि परत धर्माचे पंजातून त्या सोडवण्यासाठी व्यक्तिशः सतत झटत राहणारे बरेच कृतनिश्चयी देशभक्त पुढे पुढे निघाले. परंतु त्यातील बहुतेकास देखील या शुद्धी हिंदू संघटनांचे महत्त्व समजावून देऊन या कार्यास प्रवृत्त करणे शक्य होईतो याचा सर्व भार आम्हास आमच्या साध्या बंदिवानातील थोड्या सहाय्यकासहच सोसावा लागला. इतरत्र वर्णन केल्याप्रमाणे जेव्हा हळूहळू सर्वत्र हिंदुत्वाचे अभिमानी असलेले अधिकारी, वॉर्डरांपासून मुन्शी, पेटी ऑफिसर, तंडेल, जमादार इतकेच काय, पण स्वतंत्र लोकातील अधिकाऱ्यांपर्यंत नाना प्रकारे खटपट करून वशिले लावून नेमले गेले आणि धर्मवेडाने ज्यांच्या नीच प्रवृत्ती अधिकच उद्दंड झालेल्या होत्या असे पठाणी, पंजाबी आदी करून मुसलमानी अधिकारी पेचात पकडून पकडून तोडून टाकण्यात आले, तेव्हा अर्थातच हिंदूंवरचा छळ व अन्याय कमी होऊन वाटविण्याची मुसलमानी प्रतिक्रियाही बंद झाली. 4 माणसे सोडून निदान जिल्ह्यातील आमच्या माहितीत असलेले जेवढे पूर्वी कधी भ्रष्ट झालेले हिंदू होते तेवढे परत स्वधर्मात घेण्यात आले. या कामी कारागारातील ज्या काही भांडणांचे त्रोटक वर्णन वर दिलेले आहे, त्याचप्रमाणे हिंदू मुसलमानांची भांडणे धर्मांतर आणि शुद्धीवरून जिल्ह्यातून वसाहतीभर झुंजावी लागली. उर्दू नावाच्या जिल्ह्यात एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत भांडण उभय पक्षांकडून नेण्यात आल्याने कारागाराप्रमाणेच आज्ञा झाली की सरकारीरित्या कोणत्याही हिंदूंचे वा मुसलमानांचे धर्मांतर मान्य करण्यात येणार नाही. त्याचा अर्थ अर्थातच असा झाला की बंदी अंदमानात येताना जो त्याचा धर्म असेल तोच शेवटपर्यंत सरकारी रीतीने मान्य केला जाईल. या आज्ञेने त्या वसाहतीत जे हिंदू मुसलमान झाले आणि नावे बदलून घेते झाले, त्यांच्या या भ्रष्टीकरणाचाच सरकारी आधार आपोआपच सुटला
आणि त्यामुळे त्यांना परत हिंदू म्हणवून घेण्यात मुसलमानांनी हक्क सांगितल्यामुळे खटला होण्याची किंवा अधिकाऱ्यांच्या रोषाची भीती वाटेनासी झाली. ह्या परिस्थितीतील फेरफारमुळे जे मुसलमान म्हणवले जात त्यांची मूळची जात कोणती ती पाहणे अवश्य झाले. त्या विरहित कित्येक वेळा हिंदू मुलांच्या नावापुढे सरकारी लिखाणातून आम्हास त्यांच्या स्वतःच्या बंदीपत्रकांवरही चापून मुसलमानी धर्मांचे अनुयायी म्हणून जे लिहिलेले असे त्यांचेही परीक्षण करणे होतेच. मुसलमान मुन्शी असा प्रकार करताना आम्ही पाहिलेले आहे. आता ज्या वेळेस आम्ही लिहित आहोत त्यावेळेस येथे रत्नागिरीत एका हिंदू भंग्याच्या मुलाचे नाव मुसलमानी प्रयत्नात करून मुसलमान म्हणून लाविले गेले ही गोष्ट उघडकीस आली आहे. या हिंदू भंग्याने 2 आवेदने केली तरी त्याचा अज्ञान मुलगा अजून मुसलमान म्हणूनच गणला जात आहे. ही कारवाई 4 वर्षापूर्वी तो मिशनरी शाळेत असता झाली. नेहमी तू मुसलमान म्हणून लोक म्हणवत असलेले ऐकता ऐकता ते अज्ञान मूल स्वतःही मुसलमान म्हणूनच स्वतःच म्हणवू लागले. आता ती सगळी गोष्ट उघडकीस आली आहे म्हणून निभावले. लवकरच सरकारी लिखाणातून त्याची हिंदू जाती मान्य होईल. तेव्हा मूळ कागदावरून एकदा सर्व चौकशी करून हिंदूंच्या सर्व माणसांची गणती व्हावी. जे पतित हिंदू शुद्धीकृत झालेले होते त्यांची मध्यंतरी बदललेली मुसलमान नावे आणि धर्म खोडून टाकून लिखाणात हिंदू नावे आणि धर्म लिहिला जावा आणि बळे ज्यांची नावे परधर्मीय म्हणून गणली जात त्याची हिंदू लोकांच्या टिपणात बरोबर नोंद व्हावी म्हणून ते मूळचे हिंदुस्थानातून प्रत्येक बंदिवानांबरोबर आलेले कागदपत्र पाहणे आवश्यक होते. पण हे वास्तविक वर्षभर मागचे कागदपत्र पाहावयास मिळणार कसे आणि मिळाले तरी हे काम सरकार करू देणार कसे? सुदैवाने हा प्रश्न सोडवण्याची अचानक संधी आली. गेल्या शिरगणतीच्या वेळी ती गणती अंदमानामध्येही सुरू होताच त्या कामावर आमचे अत्यंत विश्वासू असे लोक नेमले गेले. ह्या वेळेस आमच्या मागचा सरकारी संशयाचा ससेमिरा बराच ढिला पडून आम्हास लेखालयात दप्तर लिहावयाचे काम करण्यास केव्हा केव्हा जाऊ देण्यात येऊ लागले होते. कसे व केव्हा हे वृत्त पुढे येईलच, पण शुद्धीच्या वृत्तांताच्या अनुसंधानाकरिता ती घटना येथे गृहीत धरली आहे. शिरगणतीची संधी साधली. या गेल्या शिरगणनेच्या कामास अंदमानात आरंभ होताच दुर्दैवाने हिंदुस्थानातील हिंदूंमधील सांप्रदायिक भांडणांचा प्रतिध्वनी येथेही उमटू लागला. माझ्या मनातून ती नूतन शिरगणतीची संधी साधून मागच्या सर्व त्रुटी या आणि भ्रष्टीकरणाच्या हेतू परस्परा केलेल्या खोडाखोडी सुधारून घेऊन हिंदूंची अखंड आणि सुधारलेली शिरगणती होऊन त्यांची संख्या निश्चितपणे सरकारी टिप्पणीत नोंदवून घ्यावी असे होते. याविषयी माझ्या सहकाऱ्यांशी संगनमत करून शक्य त्या लेखालयातून अंदमानाच्या सर्व जिल्ह्यात निरोप धाडले. सुदैवाने शिरगणतीचे कागदपत्र अवेक्षून नाव गाव धर्म जात बंदिवानांनी बरोबर सांगितले की नाही हे मूळ वॉरंटाच्या प्रतीवरून ठरवण्यासाठी ती वॉरंटे बहुतेक कारागारातील टिपणातूनच नोंद नीट असल्याने ते काम इकडे देण्यात आले. तेव्हा त्या कामास हातभार लावण्यास आमच्यातील बरीच मंडळी पुढे आली आणि त्यांना परवानगीही देण्यात आली. परंतु मध्यंतरी आमच्या काही आर्य समाजी बंधूंनी जुन्या काळी हिंदू शब्दांसंबंधी त्या समाजातील लोकांचा जो भ्रामक समज झाला होता त्याचीच पुनरावृत्ती करून शिरगणनेत आमची नावे हिंदू म्हणून न नोंदता आर्य म्हणून नोंदवावी असा बेत केला. आर्य समाजीयांचे हे विचार ऐकताच त्यावेळेस कारागारात आलेल्या शीख राजबंदींपैकी काही पुढाऱ्यांनी अंदमानातील शीख बंदिवानांनी आणि शिपायांनीही आम्हास हिंदू म्हणून न घेता शीख म्हणून स्वतंत्र नोंद करावी असा हट्ट धरला. हा हिंदू शब्दांच्या वास्तविक अर्थाविषयी हिंदूतील अनेक संप्रदायांचा असलेला तिरस्कार भाषास्त्रीय अगदी ऐतिहासिक अज्ञानाचा परिणाम आहे. ही गोष्ट आम्ही आमच्या हिंदुत्व नावाच्या पुस्तकात सविस्तरपणे सिद्ध केलेली आहे. यास्तव आणि आता लजपतराय, श्रद्धानंद, परमानंद इत्यादी आर्य समाजाच्या विख्यात पुढाऱ्यांनीही हिंदू शब्दाविषयी यथार्थ ममत्व दाखविले असल्याने आणि हिंदू संघटनाच्या व्यापक चळवळीत हे आकुंचितत्व लुप्त होऊन सनातनी आणि आर्य दोघेही हिंदुत्वाचे अभिमानाने प्रेरित होऊन आपसातील शाब्दिक शुष्क भेद पुष्कळ अशी विसरून गेल्याने आम्ही हिंदू शब्दाचा खरा अर्थ आणि खरी व्याख्या काय याची चर्चा येथे करीत बसत नाही. इतके सांगणे पुरे आहे की इंग्लंडमध्ये असतानाच हिंदूंच्या सांप्रदायिक कलहाने हिंदुत्वाचे खंड खंड पडून आपल्या अखिल जातीस एका सूत्रात एका ध्वजाखाली आणण्याचे सामर्थ्य सध्या परिस्थितीत ज्या एकाच शब्दात उरलेले आहे
तो हिंदू शब्द भ्रामक विद्वेषाच्या घावाने पंगू होईल ही भीती आम्हास जेव्हा चिंता उत्पन्न करू लागली, तेव्हा आम्ही त्या संकटास तोंड देण्यासाठी हिंदू शब्दाची जी सत्य, ऐतिहासिक आणि सार्वत्रिक व्याख्या आपल्या मनाशी ठरवली होती, तिचा उपदेश आम्ही रात्रंदिवस सुशिक्षित व अशिक्षित हा विचार न करता अंदमानातील बंदिवानांना आणि स्वतंत्रतांना सारखा करीत चाललो. ज्याची ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी हिंदुस्थान आहे, तो हिंदू या व्याख्येची चर्चा, तिचा खल त्या दिवसात जो जो आर्य समाजी, शीख, जैन भेटे त्याच्याशी आम्ही सतत चालवला होता. आज आता हिंदुत्व पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. ती हिंदुत्वाची व्याख्या आ सिंधू सिंधूपर्यंतः यस्य भारतभूमिका पितृभू पुण्यभृच्छैव सवय हिंदूरीती स्मृतः. हिंदुस्थानातील मोठमोठ्या विचारवंतांपासून तो बहुतेक हिंदू सभेच्या शाखोपशाखांतून मान्य होत आहे. अंदमानातील त्या दिवसात ती व्याख्या नवीनच पुढे आल्याने, तिची सत्यता आणि उपयुक्तता पटविण्यास व्यक्तिमात्रगणिक चर्चा करावी लागल्याने केवढी आटापिटी करावी लागली. शीख हे हिंदूच आहेत, परंतु फलतः माझ्या आर्य समाजी मित्रांना हिंदू शब्दाविषयीची तिरस्कार बुद्धी त्यायोगे पुष्कळ कमी होऊन त्यांनी आपणास हिंदू म्हणून नोंदवून घेण्याचे मान्य केले. केवळ हिंदू शब्दापुढे कंसात आर्य समाजी म्हणून अधिक उल्लेख केला जावा इतकेच ठरले. हीच न्याय तडजोड शीख मित्रांनीही सुचवली, परंतु त्यांच्यातील काही जण अगदी अतिरेक करण्यासही सिद्ध झालेले असल्याने त्यांची समजूत घालण्यास पुष्कळ त्रास पडला. जर आम्हास हिंदू म्हणून शिरगणतीत नोंदले गेले, तर आम्ही शिखास अन्नत्याग करण्यास सांगून या उपायास संपाने आम्हास केवळ शीख म्हणून संबोधण्यास सर्वांस भाग पाडू असे म्हणण्यापर्यंत काहीही कमी केले नाही. परंतु शेवटी त्या सर्वांस कळकळीने विनंती केली की, बंधूंनो, मुसलमान, ख्रिश्चन इत्यादी आपल्या जातीचे लचके तोडू पाहणाऱ्या विधर्मीयांशी तोंड द्यावयाचे आहे, तेव्हा अशा वेळी तरी आपण हा जाती घामक दुराभिमान सोडावा. निदान हे प्रकरण इतक्या विकोपास तरी नेऊ नये. हिंदू शक्यतो फूट पाडून आपल्या अखंड समाजाचे तुकडे पाडू इच्छिणारे परके शीख हिंदू नाहीत, त्याची शिरगणती निराळी करावी असे म्हणणारच. त्यांचा डाव हाणून पाडावयाचा का सांप्रदायिक हट्टाने त्या हितशत्रूस सहाय्य द्यायचे हा प्रश्न एका शब्दाचा नाही. त्या शब्दाप्रमाणे आपल्या ह्या पुरातन जातीस एका सूत्रास, एका नावाखाली आणणारा दुसरा कोणता तरी शब्द या परिस्थितीत अस्तित्वात आहे का? जाती सामान्य शब्द असला म्हणजे त्या शब्दामागोमाग जाती सामान्य प्रेम, अभिमान आणि ममत्व उत्पन्न होते, हे साधे तत्व देखील आम्हास कळू नये ही केवढी दुर्भाग्याची गोष्ट आहे. बरे, हिंदू म्हणून घेतले म्हणजे शीख म्हणून घ्यावयाचे नाही असे थोडेच आहे. तर आपण प्रथमतः हिंदू म्हणून आपली नोंद करू आणि कंसात शीख वा आर्य वा ब्रह्मो वा सनातनी असे घालू, हा उत्तम मार्ग. हे आमचे म्हणणे कंटाळा येतो चर्चा झाल्यावर शिखातील समंजस मित्रांना आणि सहकाऱ्यांना पटले. त्यांनी अन्न त्यागादी अतिरेकी उपायांचा अवलंब करण्याचा बेत हाणून पाडला. त्यातही एक अतिरेकी असताही जात्यक्याचा सर्वनाश सांप्रदायिक दुराभिमान कसा करतो हे स्पष्ट करणारी घटना अनायासेच घडून आली. शिखातच अकाली सहजधारी, केशधारी इत्यादी जे पंथ होते, त्यांच्यात वाद होऊन कोणी आपण केशधारी शीख म्हणूनच नोंदवू, नुसते शीख म्हणून नाही असा हट्ट धरू लागले. एकदा संप्रदायाची आकुंचित दृष्टी धरली म्हणजे जात्यक्याच्या खपल्या खपल्या कशा उडत चालतात याचे उदाहरण मी सर्वांस दाखवले. त्याचाही चांगला परिणाम झाला. अंती माझ्या शीख मित्रांच्या सहाय्याने सर्वांची काहीतरी तडजोड शक्य झाली. शिखांनी आपले म्हणणे मांडणारे एक आवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यास धाडावे, परंतु त्याहून अधिक काहीही विरोध न करता शिरगणनेत हिंदू या पंक्तीत आपली नावे नोंदवू देऊन कंसात शीख म्हणून लिहावे असे ठरले. ही तडजोड अगदी न्याय होती, कारण शिखांच्या मूळ वॉरंटावरच त्यांचे नाव नंतर पंथ शीख असे म्हणून पुढे पुन्हा आणि जाट वा मजहबी इत्यादी उल्लेख असत. ही बंदी पत्रिके प्रत्येक शिखापाशी आपापले ठेवलेली असत, परंतु मी जाट नसून शीखच आहे असे कोणीही म्हणत नसे. मग त्या जाट, सोधी इत्यादी जाती हिंदूंच्याच असल्याने त्यांच्याप्रमाणेच हिंदू या पंक्तीत आपले नावे नोंदण्यास त्यास काहीच हरकत नव्हती. या निमित्ताने हिंदू शब्दांची खरी व्याख्या काय याचे ज्ञान मात्र हिंदू लोकात प्रस्तुत होण्यास चांगलेच सहाय्य झाले. सरकारी मोठ्या अधिकारांवर असलेल्या हिंदू स्वतंत्र अधिकाऱ्यांपर्यंतही चर्चा चालली होती. शेवटी एकदाची सर्वांची एकवाक्यता होऊन शिरगणतीचे कागद जेव्हा
अन्वेषण शुद्ध करून शेवटची प्रत करण्यात आली, तेव्हा आमच्या देशाभिमानी आणि उत्साही सहाय्यकांसह आम्ही संप्रदाय निर्विशेष हिंदू मात्रास एका हिंदू या उल्लेखातच समाविष्ट करू शकलो. जुने वॉरंटे पाहता पाहता दिवसचे दिवस सारखे बसून घालवावे लागले. ती भांडे चाळताना कित्येक गमती उघडकीचे. एका मूळच्या भंग्याने आपली जात बदलता बदलता ताज्या सरकारी लिखाणातून ब्राह्मण म्हणून लावली होती आणि शिरगणतीतही तसेच सांगितले होते, कारण ब्राह्मण म्हणवले म्हणजे स्वयंपाकाच्या एखाद्या खाऊ जागेवर नेमणूक होण्याची संधी लाभायची. भंग्याने ब्राह्मण म्हणवले यात मला केवळ कौतुक काय ते वाटले, परंतु मूळचे हिंदू म्हणून असलेल्या किती लोकात छळावे, बळाने कपटाने मुसलमान करून टाकलेले होते ते पाहून आश्चर्य आणि खेद वाटू लागे. ते सर्व माझ्या मित्रास दाखवून आपली 1-2 वर्ष चालवलेली शुद्धीची चळवळ किती अवश्य होती याचे सबळ प्रत्यंतर मात्र इथे अयोग्य देता आले. ही शिरगणतीची प्रत करताना या सर्व मागाहून मुसलमान म्हणून गणल्या गेलेल्या लोकांस आम्ही परत हिंदू या लेखात नोंदले हे सांगावयास नकोच. त्यातील बहुतेक शुद्ध केलेलेच होते. या प्रतीवरून आम्हा सर्वांस इतके समाधान सप्रमाण रीतीने मानता आले की गेल्या 10 वर्षातील हिंदुत्वास मुकलेल्या हिंदूंना तरी आम्ही शुद्धीकरणाने बहुतांशी पुनरपी स्वजातीत समाविष्ट करू शकलो. आणि त्यातून महत्त्वाची गोष्ट की मुसलमानी धर्मप्रसाराच्या अतिरेकी खुमखुमीची कंबरच मोडल्याने नवीन हिंदूस बाटविणे जवळजवळ अशक्य करून टाकले गेले. या शिरगणतीने श्रमाने आम्हास किती हिंदू मुसलमान झाले होते हे साधारणतः नक्की समजून घेता आले आणि त्यातून किती परत हिंदू करण्यात आले ते निश्चित करता येऊन कोण राहिले ते उमगून त्यासही परत घेण्याची व्यवस्था करणे शक्य झाले.